नमस्कार मित्रांनो, मी आज तुम्हाला आमच्या बागेतील आंब्याच्या झाडांचा मोहर दाखवणार आहे. मित्रांनो, सध्या गावी ना थंडी खूपच पडली आहे आणि त्यामुळेच आंब्याच्या झाडांना खूप सारा मोहरही आला आहे. तुम्ही तो माझ्या व्हिडिओमध्ये बघूही शकता. खरे तर हा झाडाला आलेला मोहर ना बघून मन अगदी प्रसन्न होतं आणि या आंब्याच्या मोहराला एक वेगळ्या प्रकारचा सुगंधही येतो. त्यामुळे आजूबाजूचे सर्व वातावरण अगदी मनाला मोहित करतं. आंब्याच्या मोहरांची जी छोटी छोटी फुले येतात म्हणजेच आंब्यांना बहर येतो, त्याच्यावरती खूप साऱ्या मधमाशाही घुंगावत त्या फुलांचा मध शोषून घेतात. त्यामुळे अजून एक फायदा असा होतो की मे ते जूनमध्ये मधांची पोळी 1-2 तरी बागेमध्येच सापडतात. त्यामुळे गावठी मधही आम्हाला मिळतो. मोहर आल्यावर बागही ना अगदी पिवळी धम्मकच दिसायला लागते. मित्रांनो, नुसता मोहर झाडाला आला म्हणजे झाले नाही, त्याच्यामागे खूप सारी मेहनतही असते. मोहर यायला लागल्यापासून करवंदा एवढे आंबे दिसेपर्यंत त्याला औषध फवारणीही करावी लागते. तसेच दव पडला तरीही आंब्याची कणी गळून जाते. खूप जास्त ऊन लागले तरीही कणी जळून जाते. मित्रांनो, तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल ना तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, जेणेकरून माझे पुढील व्हिडिओ तुमच्या समोर येतील. तर मित्रांनो, वांडरही तेवढेच त्रास देतात. या वांडरांवर लक्ष ठेवण्यासाठी एक माणूस खडेठोक बागेतच बसून असतो. वेगवेगळे डब्यांचे आवाज करून त्या माकडांना म्हणजेच वांडरांना पळवून लावावे लागते. त्याशिवाय परड्याची साफसफाई करून ठेवावी लागते. म्हणजे जेव्हा फळ पक्व होईल तेव्हा ती फळे सहजपणे घोळाने काढता येतात. झाडाखाली आजूबाजूची साफसफाई केल्याने जेव्हा पिकलेले आंबे खाली पडतात तेव्हा ते सहजपणे दिसतात व उचलताही येतात. मित्रांनो, आंब्याच्या झाडाला मोहर आल्यापासून ते आंबा पिकेपर्यंत खूप सारी मेहनत घ्यावी लागते. मित्रांनो, आम्ही आमच्या बागेमध्ये नैसर्गिक खतांचा वापर करतो. काही ठिकाणी फळझाडाला भरपूर लागावे म्हणून कल्टार नावाच्या औषधाचाही लोक वापर करतात. तर मित्रांनो, मी दिलेली माहिती कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.